लवकरच योग्य वेळी ऑपरेशन टायगर पार्ट 3 देखील योग्य वेळी होईल. पक्ष हा वंश परंपरेने चालणारा नसतो हे निवडणूक आयोगाला देखील माहीत आहे. शिवसेना कोणाची या विषयावर बोलताना प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य 24 तास प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणारे एकनाथराव शिंदे असल्याने ते सर्वसामान्यांच्या मनातले व आमच्या मनातले मुख्यमंत्री आहेत. निवडणूक आयोगाबाबत केलेल्या संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाचा प्रतापराव जाधव यांनी घेतला समाचार. सुप्रिया सुळे यांना देखील दिले. प्रतापराव जाधव यांनी प्रत्युत्तर पक्ष हा कोण्या एका व्यक्तीची प्रॉपर्टी होऊ शकत नाही. खरं म्हणजे उद्या 15 ऑगस्ट आपण संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये सर्व ठिकाणी साजरा केला जातो. आणि आपल्याला माहिती की आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री यांनी गेल्या 1 महिन्यापासून हर घर तिरंगा ही मोहीम सुद्धा संपूर्ण भारत देशामध्ये त्या ठिकाणी राबवल्या गेली. अनेक शहरांमध्ये मोठमोठ्या तिरंगा रॅली त्या ठिकाणी निघाल्या. सगळ्यांना आव्हान करण्यात आलं की आपल्या घरावर सुद्धा आपण अभिमानानं आपल्या देशाचा जो राष्ट्रध्वज आहे तो त्या ठिकाणी लावला पाहिजे. आणि म्हणून असा एक आनंदाचा दिवस आहे. आणि म्हणून या स्वातंत्र्य दिनाच्या मी संपूर्ण बुलढाणा जिल्हा वासियांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो की निश्चितच या स्वातंत्र्याचा जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत या स्वातंत्र्यामुळे जे आपण चांगलं जीवन या ठिकाणी जगतो आहोत तर याचा लाभ आपल्याला सगळ्याला मिळत आहे. या स्वातंत्र्याचा सुद्धा आणि स्वातंत्र्य दिनाचा आणि राष्ट्रध्वजाचा अभिमान आपण सर्वांनी अगदी मनापासून बाळगावा. परत एकदा पुन्हा मी 15 ऑगस्टच्या निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सरकारचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात मी भोळा असतो तर भाजपने मला खाल्लं असतं. गुलाबराव पाटलांनी असं स्टेटमेंट केलं आहे की मी भोळा असतो तर भाजपने मला खाल्लं असतं. बघा आता मी तर काही स्टेटमेंट ऐकलेलं नाहीये म्हणा, पण असं कसं कोणाला खाण्याचा कोणालाही करण्याचा मला वाटतं असं काही विषय नाहीये. आता ते कोणत्या अर्थानं कशाने बोलले त्याच्या मागचा काय आशय होता ते मला माहित नसल्यामुळे आपण त्याच्यावर बोलणं मला वाटतं उचित होणार. सुप्रिया सुळे असं म्हणतात की शिवसेना जी आहे ती बाळासाहेबांनी स्थापन केल्यामुळे ती उद्धव ठाकरेंची आहे आणि राष्ट्रवादी जी आहे ती शरद पवारांची आहे. हे बघा, कुठलाही राजकीय पक्ष हा कुठल्याही एका व्यक्तीची किंवा वारसा हक्कानं त्यांच्या कुटुंबाची प्रॉपर्टी असू शकत नाही. पक्षाची धोरणं ही विचारावर बनली जातात. आणि म्हणून बाळासाहेबांचे जे ज्वलंत हिंदुत्वादी विचार होते, बाळासाहेबांचा जो कट्टर देशभक्तीचा जो वसा त्यांनी घेतलेला होता त्या विचारातून आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. आणि हा पक्ष त्याच विचारानं अखंडपणे महाराष्ट्रात नाही तर देशभर या पक्षाचा